मी ॲडव्होकेट राणी सोनवणे, ॲडव्होकेट आणि नोटरी. आता अनुराधा बसलेली, अनुराधा पण आता नोटरी झालेली आहे. तिच्याकडे एक डॉक्युमेंट आलेलं आहे, एम्बसीमधून हे आलेले आहे डॉक्युमेंट, स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. तर ही एम्बसीमधून जेव्हा डॉक्युमेंट येतं तेव्हा ते पूर्ण डॉक्युमेंट तयार असतं. हे पूर्ण एम्बसीमधून डॉक्युमेंट आलेलं आहे. पॉवर ऑफ अटॉर्नी दिली आहे डिवोर्स केस दाखल करण्यासाठी फॉर कोर्ट पर्पज. एम्बसीमधून पूर्ण त्यांचे शिक्के वगैरे सगळे असतात. मग त्याला आपण ॲक्सेप्टन्स करतो. इथं एक पार्टी तिकडं असते आणि एक पार्टी इकडं असते. मग इकडची पार्टी ॲक्सेप्ट करते. मग त्याला 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्यायचा तो, आणि तो 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर ह्याला लावून ह्या त्या पॉवर ऑफ अटॉर्नीला, आणि मग प्रत्येक पाण्यावर शिक्के मारून मग शेवटी तिथं त्यांचा जो फोटो आहे पार्टीचा तिथं तिकीटं लावून हे 25 रुपयाची, प्रत्येक डॉक्युमेंटला 25 रुपयाची तिकीटं लावतो. त्याप्रमाणे बिफोर मी रजिस्टर नंबर आणि असा शिक्का मारून हे करायचं. त्याच्याबरोबर आधार कार्ड जोडायचं. अशा प्रकारे पॉवर ऑफ अटॉर्नी बाहेरून आलेली आपण नोंदवू शकतो इथं. आणि मग जेव्हा आपण ती नोंदवतो ती ॲक्सेप्टन्स असते. ॲक्सेप्टन्स असल्यावर आपल्याला जेव्हा आपण पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये 2 पार्टी आपण रजिस्टरला करतो, हे रजिस्टर आहे तर या रजिस्टरला आपण 2ही पार्टी लिहिलेले आहेत तिथं. तर एकाची साईन मिळत नाही कारण एक तिकडे आहे. इथं फक्त ॲक्सेप्टन्स करणारच साईन करतो. मग इथं इन ब्रीफ तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचं की पॉवर ऑफ अटॉर्नी कशासाठी पाठवली, कुणी पाठवली आणि आपण इथं ॲक्सेप्टन्स घेतो. तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी इथं आल्यानंतर साधारण 3 ते 6 महिन्यामध्ये ती पॉवर ऑफ जी अटॉर्नी असते ती ॲक्सेप्टन्स आपण करू शकतो. आणि अशा पद्धतीने हे नवीन जे डॉक्युमेंट होतं जे अनुराधाला आलेलं आहे, अनुराधाने केलेलं आहे ते, पण आपल्या सगळ्यांना समजावं म्हणून हे डॉक्युमेंट कसं करायचं त्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे तुम्ही नक्की हे पाहून तुम्ही आता जे नवीन नोटरी झालेला आहात, जसं की आता सपना पण जो व्हिडिओ करते ती पण नवीन नोटरी झाली, ती पण आता लवकरच तिचं काम सुरू करेल. तर तिला पण मी माझं सांगणं आहे की प्रत्येक व्हिडिओ कोणतं डॉक्युमेंट कसं करायचं ते ह्याच्यामध्ये आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये बघून ते करू शकता. आणि इथं बघताय तुम्ही की हे सगळं मी अनुराधाने सगळं नोंदवलं आहे. रजिस्टर किती व्यवस्थित नोंदवलं आहे तिने, एकदम व्यवस्थित तिने ठेवलं आहे, नीट आणि एकदम व्यवस्थित तिने नोंदवलं आहे सगळं. तर असं तुम्हाला हे रजिस्टर ठेवायचं आहे एकदम क्लीन. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. थँक्यू.